आज तर मंदिरात जाताना पडता पडता वाचलो भाऊ पाराज. आता मी मस्त पांढरा शर्ट बेट कडक मध्ये घातला होता, म्हणलं चला, आणि म्हणलं त्या पावसाची काय बळबळ रे सारखी, साधारण कदा याचा तारास आहे. आणि त्यात ह्या दोघी म्हणायच्या त्या पावसाचा कमी तो आज जास्त, आम्हाला ताराशे फक्त पाडू नको बाबा. त्यांना म्हणलं तुमचा भाऊ रायडर आहे, म्हणलं 5 मिनिटात पोहोचतो का नाही बघा. अथेचा कार पोरी कुठे गेल्या त्या म्हणल्या आम्ही जातो बाबा, पाय पाय नाही तू 5 मिनिटात आम्हाला डागातच निशीन. म्हणलं जाऊ दे चला, सावकाशच घेतोय, तसं आपल्याला वरच जायचे ना. अरे डोंगराव रे. आणि त्यात तिथं मोकार चिखल झालता, म्हणलं सावकाश रे, नाही तर बेसनात घसरगुंडी खेळसान. आणि मग त्याच्यानंतर नारळ फुलंदी देवीसाठी आपलं सगळं घेतलं. आणि आम्ही घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी आलतो, म्हणलं आता काय गर्दी नसन, गर्दीचा लांब पर्यंत संबंध नसन, पण मोकार गर्दी बाबा तिकडं. आई म्हणलं आलोय तुझ्या भेटीसाठी, दर्शन होईल ना ग. म्हणलं आता काय व्हायचं ते होऊ द्या, पण दर्शन घेतल्याशिवाय जायचं नाही भाऊ. आणि आम्ही लाईनीला लागलो, आम्हाला वाटलं मोकार गर्दी असेल, पण सपासप लाईन पुढे जायची. आणि त्याच्यात इकडं घसरायचं विसरायचं. म्हणलं बाबा थोबाडा बिवाडा पडन, सावकाश चला बाबा. तिथे फोटो व्हिडिओ काय काढून नाही दिले, आता गुगल वरून फोटो डाउनलोड करून टाकलाय, घ्या दर्शन, जाऊ द्या. घेतलं का दर्शन तुमच्यासाठी काय पण बोला, आई माऊलीचा उदव उदव.